नमस्कार मंडळी. आज असा श्री रामभक्त अंजनी पुत्र श्री हनुमान जन्मोत्सव आज आम्ही तो आमच्या गोठणे माळावर साजरा करतो उत्सव. या ठिकाणी असा श्री हनुमंताचा छोटासा मंदिर. आज बरेच वर्षा हा कार्यक्रम आम्ही करतो असं गोठणे गावातील सर्व ग्रामस्थ मिळून. तर आता ब्राह्मणांकरवी हनुमंताची पूजा होतली, त्याच्यानंतर तीर्थप्रसाद, दुपारी महाप्रसाद असा, आणि संध्याकाळी शालेय विद्यार्थ्यांका काही त्यांच्या कला गुणांचो गौरव करण्यासाठी काही बक्षीस किंवा एक प्रशस्तीपत्र. त्याच्यानंतर आता आदाचे अवतार नाटक अशा पद्धतीचो काही कार्यक्रम असा. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरणी, थरथरले आसमान, हादरली ही धरणी, थरथरले आसमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या ठिकाणी आदर्श क्रीडा मंडळ गोठणे आणि गोठणे ग्रामस्थ आणि ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या सर्वांच्या तर्फे या ठिकाणी दिवस रात्र हनुमान जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम साधारण 1978 पासून सुरू केला. त्यावेळी आमचे सर्व मार्गदर्शक या ठिकाणी आमचे बाबा आटले, तळवडेकर शेठ, त्याचप्रमाणे कोरगावकर, पोलीस पाटील रामगड, आणि छोट्या प्रमाणात या ठिकाणी हनुमान जयंती साजरी करायची. त्या ठिकाणी इथे एक आंब्याचं एक वडाचं छोटंसं झाड होतं, त्याच्या खाली एक दगडी मूर्ती होती. आणि असंच आम्ही मंडळ 77मध्ये स्थापन केलं आणि 78मध्ये काहीतरी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करावा. कारण त्यावेळी नुसत्या पद्धत होती, वाटाणे भिजत घालायच्या आणि घुगऱ्या तयार करायच्या आणि त्या सकाळी वाटप करायच्या, असा तो विषय होता. आणि ते म्हणता म्हणता छोटासा देव आहे, काहीतरी हनुमान जयंती साजरी करूया असं म्हणता सगळ्या ग्रामस्थांनी आबा आटले होते, गणपती आटले, सगळे लोक होते, आप्पा आटले होते, यशवंतबुवा होते. त्या सगळ्यांनी की काहीतरी करूया म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एक फक्त सकाळी पूजाने तिथं वसाद व्हायचा, बाकी काय विषय व्हायचा नाही. नंतर थोड्या दिवसांनी रात्री मी एक पडद्यावरचे पिक्चर म्हणता तो एक प्रोग्राम एक वार्षिकच होऊन गेलं आणि त्याचा एक चांगल्या प्रकारे लोकात प्रसिद्धी झाली आणि नवसाला पावणारा हनुमान म्हणून प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर मी इथे 1979मध्ये साधारण या ठिकाणी एक छोटीशी घुमटी बांधली. ते सुद्धा बाबा आटले, आमचे माझे वडील तळवडेकर यांना विचारून देवळाचे कोल घेऊन आम्ही ती छोटीशी घुमटी बांधली आणि त्याच्यात ती दगडी मूर्ती जी होती तिची स्थापना करून एक छोटंसं म्हणजे जो उन्हात देव होता त्याला सावली केली आणि नंतर हनुमान जयंती साजरी केली. त्याच्यानंतर 1980-81मध्ये आमच्या गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनचे अधीक्षक अभियंता हे चीफ इंजिनियर मधुसूदन साहेब हाटले आमच्या घरी आले. त्यावेळी त्यांना आमच्या बाबाने विनंती केली की एखादी चांगलीशी मूर्ती
हनुमंताची जरा दगडी मूर्ती खराब झाली आहे ती आणून देतात. त्याने ती संगमूर्ती ही आता जी आहे ती आणली. त्याने हा चौथरा आणि ती ही गुमटी त्याने बांधली. त्याच्यानंतर आमच्या मंडळाचे एक सदस्य धनंजय हाटले ते म्हणाले देवळाला आपण सावली करूया का, एक छोटंसं जरा बसायसाठी 4 लोकांना मिळेल असं एक देऊळ आपण. त्याने हे वरचं छप्पर वगैरे त्याने केलं. म्हणता आम्ही फक्त काय तिथं बसतात. रात्री दशावतारीनंतर वालावकर कंपनी, पहिली वालावकर कंपनी होती, नंतर खानोलकर कंपनीने 10 वर्ष केलं, नंतर परत वालावलकर कंपनी 4 वर्ष आम्ही तिथं कंपन्या त्या महाराष्ट्र शासनच्या महोत्सवाला गेल्यामुळे डबल बारीचे प्रोग्राम केले 4 वर्ष. असं म्हणता लोकात हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होऊ लागला. त्याचप्रमाणे नंतर आमच्या मंडळाचे सदस्य आणि आमचे क्रिकेट टीमचे बॉलर धनंजय हाटले हे म्हणाले की आपण सगळ्यांना महाप्रसाद देऊया. महाप्रसादाचा जो काय विषय होईल त्याला खर्च येईल तो मी देईन. असं म्हणता हे सगळे कोणाकडे न मागता ज्यांनी लोकांनी देणग्या द्यायला सुरू केला. त्याच्यानंतर आमच्या गावातले सुपुत्र आणि हायकोर्ट वकील दशरथ हाटले हे म्हणाले की जो दशावताराचा काही खर्च येईल तो मी देतो. त्याच्यानंतर माझा पुतण्या 2 वर्ष या ठिकाणी येतोय, तो बोलला की जे काय आणखी हे मुलं आहेत त्यांचं बक्षीस सगळं आहे. गेल्या वर्षी आम्ही 17,500 रुपये मुलांना प्रोत्साहनपण, बक्षीसं आणि प्रशस्तीपत्रकं दिली. प्रकारे आता जे न मागता ज्या लोकांना वाटतं हनुमानचरणी काहीतरी द्यावं आणि त्याच्यात इतर लोकांच्या ज्या देणग्या जमा होतात स्वच्छेने देतात. आम्ही कोणाकडून मागत नाही आणि त्याप्रकारे तो हनुमान जो आहे तो आमच्यावर आशीर्वाद देतो आणि आपलं काम करून घेतो. आणि रस्त्यावरती असल्यामुळे जाता येता लोकांचाही या ठिकाणी स्नेहभाव आणि त्याच्या ठिकाणी भक्ती त्यांच्यात निर्माण होते आणि ते सुद्धा या ठिकाणी पाया पडायला येतात आणि नवसाला पावतो असं म्हणतात. त्यामुळे ह्याच्या पुढे सुद्धा आणखी काही विषय लोकांच्या मनात आहेत. या ठिकाणी आता रस्ता रुंदीकरण होतो आहे त्यामुळे आम्ही काय बाकी इतर विषयात काय गेलो नाही. तर देवाचं स्टेज करायचं आहे तिथे सुद्धा आता कोणतरी देणगीदार त्यामुळे जे आम्ही नाटक करतो तिथं सुद्धा आता एक स्टेज करायचं आहे. म्हणजे कायमस्वरूपी परत पडदे आणि हे करायला नको. तिथं पण एक असे दानशूर तयार होतील अशी आशा आहे. आणि जे काय चाललं आहे ते सगळ्या गावाच्या आणि आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने त्याचप्रकारे आम्हाला काही बॅनरचे विषय असतील ते आमच्या गावचे नरेंद्र हाटले पुण्यावरून आम्हाला पाठवतात. त्याचप्रमाणे प्रसादाचं काम हे आमच्या मंडळाचे सदस्य विजय कोळेकर महाप्रसादात जो देवाचा प्रसाद वाटायचा असतो त्या प्रसादाचं काम दरवर्षी ते करतात. आमच्या गावचे उपाध्यक्ष उदय कोळेकर हे या ठिकाणी देवाची षोडशा पूजा दरवर्षीप्रमाणे करतात. आणि इथं आमच्या ज्या वाडीतल्या किंवा गावातल्या बायका आहेत त्या महाप्रसादासाठी अन्नधान्य भाजीपाला चिरून देण्यासाठी आणि सगळ्यासाठी मदत करतात. त्याच्यानंतर महाप्रसादासाठी आमचे वडजी काका येतात आणि ते महाप्रसाद करतात आणि उल्हास ताडी या ठिकाणी आमच्या साऊंड सिस्टीमची सोय करतात. त्याचप्रमाणे इतर जे कोण हस्ते परस्ते आम्हाला मदत करतात त्या सर्वांचा मी आभारी आहे. कारण पण आता स्वतःहून लोक देणगे द्यायला लागले त्यामुळे थोडंसं आम्हाला जे माझ्या दृष्टीने तर एक सुस्कर हा विषय झालेला आहे. त्यामुळे जो देव आपल्याही काहीतरी सेवा करून घेतो आहे त्या अशाच प्रकारे त्यांनी सेवा करून घ्यावी अशी त्याच्यात प्रार्थना आहे. सालाप्रमाणे गोठणे माळ येथे श्री हनुमान जयंती उत्सव आज साजरा होत आहे. त्यानिमित्त गोठणे ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. दुपारी 1 वाजता महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरी सर्व भाविकांनी श्री हनुमान मंदिर गोठणे माळ येथे उपस्थित राहून सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. उत्तम असं महाप्रसाद केलेले नाही काकानी. आता वाज पडतो आणि काय मराठी नाटका घेऊया. दशावतार नाटकाचं बघूया व्हिडिओ वाज करूया. आबू दाढी विडी करून या. आबूक नटी आवडता.